प्रेक्षक नमस्कार, आपण पाहताय आपला आवाज। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचाराच्या तोफा खरं तर आज 5:30 नंतर थंडावल्या आहेत। मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि 29 महानगरपालिका या अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका खरं तर या तब्बल 9 वर्षांनंतर या निवडणुका पार पडल्या। अर्थात अजून मतदान आणि निकाल लागायचा आहे, परंतु यांचा असणारा प्रचाराच्या तोफा मात्र आज थंडावलेल्या आहेत। परंतु या 29 महानगरपालिकांमध्ये लक्षवेधी आणि अनेकांचं लक्ष लागलेली निवडणूक ती म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक। खरं तर या ठिकाणी दोन दादांमध्ये झालेली फाईट आणि वातावरण ताईट हे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे। सुरुवातीला अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पार्टीने 2017 ते 22 आणि त्यानंतरच्या प्रशासकीय काळातही जो काही त्या ठिकाणी घोटाळा केला, या घोटाळ्याची संपूर्ण माहिती अजितदादांनी दिली। यामध्ये कशा पद्धतीने 60,000 कोटी रुपयांचं त्या ठिकाणचं बजेट एकूण असणाऱ्या या सगळ्या वर्षांमध्ये होतं, त्यातील खर्च वजा जाता 40,000 कोटी रुपयांचा विकास नेमका कुठे झाला, पाणी कुठं मुरलं, पैसे कुठे गेले, मग त्यातील कुत्र्याची नसबंदी हा प्रामुख्याने गाजलेला या निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा होता। असे असंख्य असणारे भ्रष्टाचाराचे मुद्दे खरं तर अजितदादांनी त्याला हात घातला। या संपूर्ण निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांनी आपला झंझावत प्रचाराचा यामध्ये ठेवला, तर दुसरीकडे भोसरी विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे पैलवान आमदार महेशदादा लांडगे यांनी देखील संपूर्ण प्रचाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि अजितदादा पवार यांनी जे भ्रष्टाचाराचे त्यांच्यावरती आरोप केले, खरं तर हे आरोप भारतीय जनता पार्टीवरती नव्हते हे अजितदादांनी अनेक वेळा माध्यमांसमोर सांगितलं। दादांचा रोष अर्थात अजितदादांचा रोष हा थेटपणे भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्यावरती होता। त्यामुळे केलेल्या प्रत्येक आरोपाला उत्तर मात्र महेशदादा लांडगे यांनाच द्यायचं होतं। महेशदादा लांडगे यांनी जे काही अजितदादा पवार यांनी त्यांच्यावरती आरोप केले त्याच्यावरती न बोलता, त्याला उत्तर न देता थेट अरेतुरेची भाषा वापरली। यामध्ये थेट अजितदादांची त्यांनी कधी नक्कल केली, मी एखाद्याचं ठरवलं तर थेट कार्यक्रम करतो, त्यावरही महेश लांडगे बोलले तू कसा कार्यक्रम करतो, ते मी पाहतो, ते आम्ही पाहतो, आम्ही काय बांगड्या भरल्या का, असं जे काही सगळं प्रचारामध्ये सुरू राहिलं ते मागच्या 7-8 दिवसामध्ये या पिंपरी चिंचवडकरांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे। खरं तर एकीकडे महेशदादा लांडगे हे एकटेच या प्रचारामध्ये त्यांच्या पक्षाची ही सगळी बाजू मांडत होते। अर्थात त्यांचा ही पालिका वाचवण्यामागचा हेतू नेमका काय होता, काय आहे, हे त्या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल। कारण मागच्या 2017 ते 22 भारतीय जनता पार्टीची सत्ता आणण्यामध्ये महेशदादांचा मोठा वाटा राहिलेला आहे। त्याचबरोबर स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचाही वाटा राहिलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचे प्रचार प्रमुख, निवडणूक प्रमुख म्हणून ज्यांची जबाबदारी होती ते अर्थात चिंचवडचे आमदार शंकर जगताप हे मात्र या निवडणुकीमध्ये अतिशय संयमी, शांत आणि आपल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील जे 13 प्रभाग होते त्याच्या नियोजनामध्ये दिसले। त्यांनी कुणावरही या ठिकाणी टीका टिप्पणी करणं टाळलं आणि आपलं जे काही व्हिजन या शहराप्रती आहे त्याच्यावरती ते बोलत गेले। अर्थात त्यांच्या बोलण्याला माध्यमांनी तेवढी त्या ठिकाणी पसंती दिली असेल नसेल आपण ते पाहिलं, कारण या ठिकाणी दोन दादांमधलं जे युद्ध सुरू होतं अर्थात ते शाब्दिक होतं, त्याला माध्यमांनी त्या ठिकाणी हायलाईट केलं। तर ज्या पद्धतीने भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्या राज्याच्या राजकारणावरती दबदबा आहे अशा अजित पवार यांच्यावरती जे तोंडसुख घेतलं, त्या पद्धतीने अजितदादा पवार आगामी काळामध्ये महेश लांडगेंना कशा पद्धतीने उत्तर देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र महेशदादा लांडगे यांनी ज्या पद्धतीने अजितदादांवरती एकेरी भाषेत उल्लेख केला, त्याला या शहरातील त्यांच्या अर्थात अजितदादांच्या स्थानिक नेत्यांनी, त्यामध्ये मग ज्यांच्याकडे अजितदादांनी या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी दिली होती ते म्हणजे भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे पाटील असतील, या शहराचे त्यांचे शहराध्यक्ष योगेश बहल असतील, माजी शहराध्यक्ष
अजित गव्हाणे असतील, नाना काटे असतील, अण्णा बनसोडे असतील, या सगळ्यांनी कुठेतरी महेश लांडगे यांना उत्तर देणं मात्र अपेक्षित होतं. मात्र तसं या शहरामध्ये घडलं नाही. अखेर अजितदादा पवार यांच्या मदतीला मी म्हणेल, कधी रोहित पवार हे आक्रमक दिसले, त्यांनी कधी थेट महेशदादांवरती पुन्हा अजितदादांच्या स्टाईलने आरोप करत भ्रष्टाचाराच्या सगळ्या त्यांनी लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला, तर कधी अधूनमधून पुण्याच्या रुपाली ठोंबरे असतील, निलेश लंके असतील, खासदार अमोल कोल्हे असतील, यांनी देखील थोडाफार त्या ठिकाणी अजितदादांना त्यांची पाठण राखण्याचं काम करायचा प्रयत्न या निवडणुकीत केला. पण मात्र महेशदादा लांडगे हे एकटेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा संपूर्ण किल्ला लढवत होते. एकंदरीतच अजित पवार यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप ते कुठेही या संपूर्ण निवडणुकीमध्ये खोडताना भारतीय जनता पार्टी दिसली नाही. परंतु महेशदादा लांडगे यांनी मात्र जो काही एक मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे की जर तुमच्या घराच्या नळाला पाणी आलं नाही तर तुम्ही बारामतीला सांगायला जाणार का की पाणी आलं नाही, का माझ्यापर्यंत याल, मी दिलेल्या उमेदवारांपर्यंत याल. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक थेटपणे गाववाला आणि बाहेरचा या मुद्द्यावरती नेऊन ठेवली. खरं तर जे अजितदादा पवार 1991 साली या लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले, त्यानंतर त्यांनी 1992 पासून तर सलग 2017पर्यंत जवळपास 25 वर्ष या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा गाडा आखला. या शहराला एक चांगलं वळण, एक चांगली शिस्त, चांगल्या पद्धतीचा विकास करण्याचा त्यांनी जो काही प्रयत्न केला तो आपण उघड्या डोळ्यांनी मागच्या ह्या 22-25 वर्षामध्ये पाहिला. या शहराला जोडलेले फ्लायओव्हर असतील, चांगले रस्ते असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहत होतो. मात्र 2017 नंतर जे काही शहर बकाल झालं, ज्या पद्धतीने शहर भकास झालं, हेही आम्ही पाहिलेलं आहे. परंतु पुन्हा एकदा या शहराची बिघडलेली घडी मला पुन्हा एकदा बसवायची आहे. त्या शहराला मला पुन्हा एकदा एक नवीन ओळख द्यायची. जे शहर कर्जबाजारी झालं, ज्या शहराची संपूर्ण महानगरपालिकांमध्ये किंबहुना आशिया खंडामध्ये जे शहर श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखलं जायचं, ते शहर कर्जबाजारी झालं, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, याचा उल्लेख अजित पवारांनी केला. खरं तर आज प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत. 15 तारखेला मतदान होणार आहे, 16 तारखेला निकाल लागणार आहे. अबकी बार 100 पार, कधीकधी अबकी बार 125 पार असा नारा देणारी भारतीय जनता पार्टी ह्या 16 तारखेच्या निकालानंतर कुठपर्यंत त्यांच्या हातामध्ये सत्तेच्या चाब्या जातील, मतदार त्यांना स्वीकारतील का पुन्हा एकदा अजित पवार ज्यांनी 25 वर्ष या महानगरपालिकेचं नेतृत्व करून शहराला एक आगळं वेगळं वळण देण्याचं काम केलं, त्यांच्याकडे सत्ता सोपवली जाईल की महेश लांडगेंचा जो गाववाला आणि बाहेरचा मुद्दा होता तो मुद्दा कुठेतरी या निवडणुकीमध्ये अपील होतो आहे का, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. परंतु एक गोष्ट जाता मी सांगतो की ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांनी महेश लांडगे यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते कुठेही भारतीय जनता पार्टीवरती केलेले आरोप नव्हते, ते व्यक्तीवरती केलेले आरोप होते असं थेटपणे या ठिकाणी दिसून आलं. पण खाजगी ज्या वेळेला आम्ही देखील माध्यमं म्हणून काही लोकांमध्ये याबाबत चर्चा करत होतो की एवढ्या कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप थेट महेश लांडगे यांच्यावरती होत आहेत, तर काही गाववाले असतील, काही महेश लांडगेंचे कट्टर समर्थक असतील, त्यांच्याकडे थेटपणे बोलल्या गेलं की भ्रष्टाचार फक्त काय पवारांनीच करावा का, कारण अजितदादांवरती पण 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अजितदादांचे अनेक कारखाने आहेत, किंबहुना नुकतंच त्यांच्या मुलावरती पुण्यातील जमीन घोटाळ्याचे आरोप झाले. मग घोटाळे करून संपत्ती फक्त पवारांनीच कमवायची का, जर ती संपत्ती आमच्या भूमिपुत्रांनी गाववाल्यांनी थोडीफार काही कमवले असेल ह्या राजकारणातून, त्यात वावगं काय, असं देखील या ठिकाणचे काही महेश लांडगे समर्थक होते, त्यांचंही म्हणणं आलं. शेवटी हा निवडणुकीचा भाग झाला. पण ज्या पद्धतीने आरेतुरे झाले, ज्या पद्धतीने एकेरी उल्लेख राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा करण्यात आला, ते आपल्या या औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहराला शोभनीय नव्हतं. याबद्दलही त्यांच्याच पक्षातील काही अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
त्यांची कानउघडणी केली. त्यानंतर महेश लांडगेंनी एका सभेमध्ये थेटपणे की मी खरं तर तेवढ्या उंचीचा नाही, मी असं बोलायला नको होतं, माझी ती चूक झाली, हे जाहीरपणे त्यांनी एका व्यासपीठावरतून बोलताना त्याची कबुलीही दिली की जे काही मी बोलून गेलो ते खरं तर मी बोलायला नको होतं. हे ते जाहीरपणे बोलले असले तरी त्याच्या दुसऱ्या दिवशीनंतर ज्या पद्धतीने परत एकदा अजितदादा पवार यांनी त्यांच्या बंधूवरती आक्रमण केलं की महेशदादा लांडगे यांचे जे बंधू आहेत ज्यांचं नाव कार्तिक आहे, तर थेटपणे अजितदादा म्हटले की ते कार्तिक नाही तर आर्थिक आहे, आणि ज्या ज्या ठिकाणी आर्थिक त्या त्या ठिकाणी कार्तिक, आणि ह्या कार्तिकला डायरेक्ट पालिकेतील कर्मचारी कार्तिक सर म्हणतात असा उल्लेख थेट अजितदादांनी केल्यानंतर महेशदादा लांडगे यांचा पुन्हा एकदा संयम सुटला आणि त्यांनी पुन्हा एकदा थेट अजित पवार यांच्या पार्थ पवारांचा उल्लेख करत लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने पार्थ पवार यांचा दारुण पराभव झाला, 2.5 लाख मतांनी पराभव झाला, तरीसुद्धा अजित पवारांचे डोळे उघडत नाही. पिंपरी चिंचवडकर नागरिकांनी, गाववाल्यांनी अजित पवारांकडे त्यांचा स्वाभिमान गाण ठेवायचा का, त्यांच्या घरीच पाणी भरायचं का, असा संतप्त सवाल त्यांनी पुन्हा एकदा करत अजित पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला. सरतेशेवटी आज 13 जानेवारी रोजी खरं तर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि अजित पवारांनी जी शेवटची सभा घेतली ती म्हणजे भोसरी विधानसभा जो महेश लांडगे यांचा बालेकिल्ला आहे, त्या बालेकिल्ल्यामध्ये खरं तर अजित पवारांची सभा झाली. या सभेला परवानगी मिळू नये म्हणूनही काही प्रयत्न झाले असं थेट अजित पवारांनी सांगितलं. पहाटे 5 वाजेपर्यंत सभेला परवानगी नव्हती, त्यामुळे त्या ठिकाणी सभेच्या ठिकाणी छावणीचे स्वरूप आले होते. खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. या सभेमध्ये पुन्हा एकदा अजित पवारांनी महेश लांडगे यांचा बकासूर, भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला. माझ्या कार्यकर्त्याला जर कोणी धमकी दिली, दमदाटी केली तर मलाही अजित पवार म्हणतात, या पद्धतीने त्यांनी शेवटी मी कसा दादा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या पद्धतीने महेश लांडगेंना दादा म्हटलं जातं ते म्हटले मी गल्लीतलं दादा नाही तर मी राज्याचा दादा आहे, असं देखील सांगायला अजित पवार विसरलेले नाही. शेवटी पिंपरी चिंचवडकर जनता सुज्ञ आहे. ती अजित पवार यांनी 1992 पासून तर 2017पर्यंत या पिंपरी चिंचवड शहराचा केलेला विकास त्याला पण मतदान करते की मागच्या 2017 ते आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीने जे काही काम केलं असेल, भले त्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले असतील ते अजून सिद्ध झालेले नाही, ते कितपत त्यांनी केलेली कामं मतदारांना पचनी पडली ते डोळ्यासमोर ठेवून ही जनता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला निवडते का, या सगळ्या गोष्टी खरं तर पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण प्रचारादरम्यान ज्या काही घडामोडी घडल्या याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुम्ही व्यक्त व्हा. येत्या 16 जानेवारीचा निकाल हा कोणाचा लागेल, या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती कोणाची सत्ता येईल. जर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आलीच तर ज्या अजित पवारांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले ते भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करतील का पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी ही सत्तेत येईल, या सगळ्या गोष्टी पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया निश्चितच आम्हाला कमेंट करून कळवा. तुर्तास वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा आपला आवाज, हाक तुमची साथ आमची. धन्यवाद.